नमस्कार मित्रांनो. अ, आपल्याकडे GMC पुणे निकालाबद्दल अपडेट काही आलेली आहे. त्या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ जो आहे तर तो बनवत आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आपण सगळे काही अपडेट जी आहे GMC पुणे निकालाची त्याबद्दल आपण पाहणार आहोत. एक 2 ते 3 महिने ह्या एक्झामला होऊन गेले तरीही निकाल आलेला नाही. तर या संदर्भात आपला हा व्हिडिओ असणार आहे. यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पहा. ठीक आहे. तर आपण चालू करूया व्हिडिओला. चला, चालू करण्या अगोदर आपल्याला एक माहिती द्यायची की आपण या अगोदर काही ज्या अपडेट बघितल्यात मित्रांनो, त्या आपल्या अपडेट एकदम खात्रीशीर अपडेट आपण दिलेले आहे. या संदर्भात कोणाला अपडेट कोणी पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवर आहेत त्या पाहून घ्या. त्या संदर्भात आपण जशी अपडेट दिली होती GMC मिरज कास्टनुसार आलेल्या अर्जसंख्या, ही अपडेट सुद्धा आपण दिलेली आहे. त्यानंतर GMC संभाजीनगर जो निकाल आहे तो वेळेवर लागण्याची अपडेट आपण दिली होती आणि निकाल वेळेवर लागला होता. त्यानंतर GMC सोलापूर कास्टनुसार आलेल्या अर्जसंख्या याची सुद्धा अपडेट आपण दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता देतोय GMC पुणे निकालाबद्दलची अपडेट, आणि ही सुद्धा अपडेट तुम्हाला एकदम म्हणजे याचा फायदाच होणार आहे तुम्हाला या अपडेटचा, आणि खात्रीशीर अपडेट आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, यानंतर आपण काय अपडेट देणार आहे त्या संदर्भात इथं सांगतोय मी. पुढील कागदपत्र तपासणी अपडेट व पुढील येणारे जाहिराती अपडेट, जसं की आता GMC नांदेडचे म्हणजे कागदपत्र तपासणी DV त्याची लिस्ट आलेली आहे. त्यानंतर त्याची 8 ते 9 जानेवारीला कागदपत्र तपासणी त्यांनी ठेवलेली आहे. त्यानंतर आता GMC संभाजीनगरची सुद्धा एक कागदपत्र तपासणीची 8 ते 15 दिवसामध्ये अपडेट जी आहे तर ती येणार आहे. तर यासाठी आणि पुढील येणाऱ्या जाहिराती, त्यासोबतच तुम्हाला जर काही अपडेट पाहिजे असेल त्या संदर्भात तुम्ही मला या व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता, आपल्या टेलिग्राम चॅनलवर मेसेज करू शकता. ठीक आहे. त्या संदर्भात आपण सगळ्या अपडेट जे आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. तर मित्रांनो, आपल्याकडे जी अपडेट आलेली आहे तर ही अपडेट आहे. आज 6 तारखेला जी आहे तर त्यांनी ती अपडेट दिलेली आहे. आज 7 तारीख आहे. त्या संदर्भात त्यांनी काय सांगितलंय की या संदर्भामध्ये, ठीक आहे, आपण जे काही टोकन रेस केलं होतं आपल्या सरकार पोर्टलवरून, तर त्या टोकन संदर्भात मित्रांनो त्यांनी काय सांगितलंय की वर्ग 4 भरतीचा जो निकाल आहे तो निकाल प्रसिद्ध करण्यासंदर्भात आपण टोकन जे आहे तर ते आपल्या ग्रुपच्या सदस्यांनी हे टोकन रेस केलं होतं. त्या संदर्भात ही अपडेट आहे. त्यांनी काय सांगितलंय की संस्थेतील GMC पुणे, ही GMC पुणे संस्थेतील वर्ग 4 पद भरतीचा परीक्षेचा जो निकाल आहे, हा निकाल कंपनी मार्फत म्हणजे IBPS कंपनी मार्फत त्यांना प्राप्त झालाय. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडे निकाल प्रसिद्ध करण्यासंदर्भात परवानगी मागण्यात आली होती. तर या संदर्भात त्यांनी सांगितले की ही आचारसंहिता, महानगरपालिकेची निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुढील कार्यवाही करावी असे निवडणूक आयोगामार्फत कळविण्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती ही अ, पुणे ससून याचे जे डीन आहेत त्यांनी ही माहिती जी तर आपल्याला दिलेली आहे. तर मित्रांनो, ह्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता जो रिझल्ट आहे तर 16 जानेवारीला, ठीक आहे, निकाल येईल महानगरपालिकेचा, आणि त्यानंतरच आपला निकाल जो येतो तो 17, 18, 19 या 3 दिवसामध्ये कधी पण लागू जाईल. ठीक आहे. तर या संदर्भात तुम्हाला माहिती उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही मग नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर थँक्यू.